नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे. आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की ते मीराबरोबर अथर्वही किचनमध्ये असतो आणि तो किचनमध्ये काहीतरी करत असताना त्याच्यावरती पिठाचा डबा पूर्ण पडतो. त्याच्यामुळे मीरा, अनन्या आणि वेदा हे खूप हसतात. आणि हे सगळं झाल्यानंतरनं वेदा आणि अनन्या अथर्वचं जे काही चाललेलं असतं मीराबरोबर ते सगळं काही व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेलं असतं. हेच अथर्व म्हणतो की अनन्या आणि वेदा, जे काही तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं आहे ते सगळं काही डिलीट करा, नाहीतर मग बघा. तर पण अनन्या म्हणते, नाही दादा, आम्ही काही तसं करणार नाही. असं म्हटल्यानंतर अनन्या पटकन इथे बाहेर जातो. बाहेर गेल्यानंतर अथर्वही मागे मागे जातो. अथर्वला ह्या अवस्थेमध्ये बघून दादासाहेब हसतात. अनन्याला म्हणतात, अगं, ह्याला तरी प्रेमामध्ये पडायला लावलं होतं, हा तर पिठाच्या डब्यामध्ये पडला आहे. अनन्या म्हणते, हो माहिती आहे ना, पण हा प्रेमामध्ये पडला म्हणून तर आधी नंतर पिठाच्या डब्यामध्ये पडला. असं काही म्हटल्यानंतर तोपर्यंत दादासाहेब, अनन्या, वेदा हे खूप हसतात. अथर्व म्हणतो, अनन्या, मी सांगितलं आहे ना तो व्हिडिओ डिलीट कर म्हणून. तोपर्यंत दादासाहेब म्हणतात, अनन्या, कसला तो व्हिडिओ? काही नाही हो, मी दादाचा व्हिडिओ काढलेला आहे ना. असं काही बोलल्यानंतर दादासाहेब म्हणतात, अगं, आपल्या फॅमिली ग्रुपवरती पाठव, असं कुठं व्हायरल वगैरे कुठं सोशल मीडियावरती टाकू नकोस. असं काही म्हटल्यानंतर अनन्या पुन्हा एकदा फॅमिली फोटो काढते. फॅमिली फोटो काढल्यानंतर अनन्या, वेदा आणि आपला जो काही अथर्व असतो ते खूप सगळेजणी हसतात. आणि सगळं काही झाल्यानंतरनं आपल्याला संध्याकाळी पाहण्यात येणार आहे की ते अनन्या आणि वेदा हे दोघीजणी झोपलेले असतात. वेदा ही तिची डॉल घेऊन झोपलेली असते. तिथेच मंजिरी येते. मंजिरीला जसं काही मार्जरीने सांगितलेलं असते की एखाद्या निर्जीव भावलीला तू घेऊन ये आणि मीराचा केसही ते रक्तामध्ये मिसळ. आणि जे काही जसं मंजिरीला मार्जरीने सांगितलेलं असतं तशा प्रकारे वेदाची भावली घेऊन मंजिरी मार्जरीपाशी जाते. मार्जरी म्हणते, मीराचा केस आणला आहे का तुझ्या रक्तामध्ये मिसळून? ती म्हणते, हो मंजिरी, आणला आहे. आणि ते सगळं काही मंजिरी मंत्र वगैरे म्हणल्यानंतरनं ती काही भावली असते पटकन उठून बसते आणि तिचे एकदम लालबुंद डोळे पाहून मंजिरी आणि मार्जरी खूप हसतात. ती भावलीही हसते. असं काही बोलल्यानंतर मंजिरी म्हणते, हेने काय होणार आहे मार्जरी म्हणते, तुला माहीत आहे का, हे जर भावली आपल्यापाशी जर राहिली तर मीराच्या तोंडामध्ये एक वेळेसुद्धा महागौरीचा जाप किंवा तिच्या तोंडातून महागौरीचा शब्दसुद्धा नाही आला पाहिजे. कारण आला तर हे सगळं आपण जे काही केलं आहे ना ते सगळं काही व्यर्थ होईल. आणि तुला माहिती आहे का, रक्तामध्ये केस मिसळला आहे, ह्याच्यामुळे मीराच्या शरीरामधलं सगळं काही रक्त गोठलं जाणार आहे. मनाने रक्त कमी होऊन तिचा मृत्यू होऊ शकतो. ते कोणालाही माहीत पडू शकत नाही की तिचा मृत्यू कसा झाला आहे. हे सगळं झाल्यानंतर पुन्हा एकदा वेदा जागी होते. म्हणते की माझी डमी कुठे गेली आहे. सगळ्या रूममध्ये शोधायला लागते. अनन्यालाही उठवते. अनन्याला माहीत असतं की मंजिरी इथे येऊन गेलेली असते की, आणि तिला थोडासा डाऊटही येतो. तोपर्यंत अनन्या पटकन बाहेर येते वेदाला घेऊन. तिथेच अथर्व मीराही दोघेजणी बाहेर उभा असतात. आणि तोपर्यंत अथर्व म्हणतो, काय झालं वेदा, कुठं निघाली आहेस? बाबा, तुला माहिती आहे का, मागच्या वेळेसारखी माझी डमी पुन्हा एकदा हरवली आहे, कुठेतरी निघून गेली आहे. अथर्वला खूप घाबरल्यागत होतं. तो म्हणतो, माझ्या वेदाबरोबर मागच्या वेळेसही झालं होतं, आता पुन्हा एकदा नक्कीच चाललंय काय घरामध्ये, मला कळायला काही मार्गच नाही आहे. आणि दरवाजा थोडासा खुल्ला असतो. आणि तोपर्यंत मंजिरी ती भावली घेऊन घरी येते. आणि त्या दरवाजातून डोकावून आतमध्ये पाहते तर काय, अथर्व, मीरा, वेदा, अनन्या सगळे काही असतात. त्यामुळे अथर्व दरवाजा लावायला जातो तर मंजिरी एक बाजूला आडुशाला जाऊन उभा राहते. तिला काय करावं काय नाही ते सुधरतसुद्धा नसतं. अथर्व दरवाजा आतून लावून घेतो. त्यामुळे मंजिरीला पूर्ण रात्रभर बाहेर उभा राहावं लागतं.
आणि अथर्व आत येऊन खूप टेन्शनमध्ये येतो की पुन्हा एकदा वेदाबरोबर हे सगळं घडलं आहे, काय चाललंय काय नेमकं. अनन्या म्हणते, तुला माहिती आहे का दादा, आमच्या रूममध्ये आई आली होती, बहुतेक तिनेच या वेदाच्या डॉलला घेऊन गेली असणार आहे. कशाला कुणास ठाऊक. मीरा म्हणते, पण आई असं का करू शकतील. येणारे काही भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणारे आहे की मंजिरीचा डाव एकदम सक्सेस होईल का मीराला मारण्यामध्ये, नक्की काय होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. बाय बाय सगळ्यांना.